की विहिरीतल्या बेडकाला समुद्र सागर तो काय माहिती, अशीच काहीतरी अवस्था होती. एका फ्रेंडच्या सांगण्यावरून मी म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सुरू केली होती, बट ॲक्च्युली म्युच्युअल फंड म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. तर त्याच्याबद्दलच माहिती म्हणजे शोधत असताना मला प्रीतम सरांची फेसबुकवर तुम्हाला फायनान्शियल फ्रीडम हवे आहे का ही जाहिरात बघितली. मी सांगितलं आता हे काय नवीन, भारताला फ्रीडम मिळालं हे माहिती आहे, पण फायनान्शियल फ्रीडम हा काय प्रकार आहे म्हटलं. म्हणून जस्ट कुतूहलापोटी मी ते वेबिनार सरांचं 2 तासाचं जॉईन केलं. पण त्या 2 तासाच्या वेबिनारमधून मला इतकी काही माहिती मिळाली, जसं की RD FDचे इंटरेस्ट हे आपल्या महागाईच्या रेटला बीट करू शकत नाही, म्युच्युअल फंड शेअर मार्केटचा परतावा जास्त मिळतो, पुन्हा तुमचं फायनान्शियल चेकअप त्यांनी तेव्हा करून घेतलं, आणि एक स्किल म्हणजे तुमच्याकडे असणारे स्किल तुम्ही कसे वापरून एक्स्ट्रा म्हणजे इन्कम मिळवू शकता ह्याची जी माहिती दिली. हे तर सर्वच माझ्याकडसाठी नवीनच होतं, पण मी त्यांच्याशी त्या कनेक्ट झाले. मी सांगितलं आता गोल रायटिंग म्हणजे काय, कारण आयुष्यात ना कसले गोल होते ना कसली ध्येय होती, ते काय असतात तेच माहीत नव्हतं. पण हळूहळू नंतर ते सुद्धा शिकले की कसे करायचे, आणि आता बऱ्यापैकी म्हणजे माझे गोल्स अचीव होतात. आणि त्याच्यानंतर येतं ते आपले नवनवीन दररोजचे होणारे फायनान्शियल कॉन्सेप्ट जे सर आणि मॅम घेतात, त्याच्यातून तर भरपूर शिकायला मिळतं. आणि तेव्हा तर म्हणजे सुरुवातीला तर मला असंच वाटायचं, अरे चा हे असं पण असू शकतं का, म्हणजे मला खरंच एकदम आश्चर्यच वाटायचं आणि म्हणजे काहीच माहीत नव्हतं. आणि आपल्या PGPमधील जे ॲपमधील जे सर्व कोर्सेस आहेत ते तर खरं सांगायचं तर ज्ञानाचा अथांग सागरच आहेत. त्यात सरांनी एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने एवढी इन्फॉर्मेशन, सर्व कोर्सेस सर्व जे आपल्या आहेत ते एवढे कोर्सेसबद्दल इन्फॉर्मेशन एवढी डिटेल्डमध्ये दिली आहे ना की आपल्याला इतरत्र कुठे जाण्याची गरजच भासत नाही.